नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मस्त असा लग्न पंक्तीतला मसाले भात। जसा लग्न पंक्तीत पहिला मसाले भात करायचा ना तशाच प्रकारे मी मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनवण्यासाठी ही मी 3 वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे। तर हा कोलम तांदूळ आहे। जर का तुम्हाला एकदम सुटसुटीत पाहिजे असेल ना तर कोलम तांदूळ वापरा, जरा चिकट पाहिजे असेल तर इंद्रायणी वापरा। आता ही मी मटार घेतलेला आहे। हा फ्रोझन मटार तयार करून घेतलेला होता। बटाटा घेतलेला आहे, 1 बटाटा, 2 कांदे कट करून घेतलेले उभे, 1 गाजर घेतलेला आहे, 1 टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि इथं मी लवंग आणि मिरे घेतलेले आहेत, प्रत्येकी 4 घेतलेले आहेत, तमालपत्र आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत। तर खडे मसाले घाला जेणेकरून छान अशी भाताला टेस्ट येते। आता सगळ्यात पहिले आपल्याला जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून असा घ्यायचा आहे। तांदूळ धुवून साईडला ठेवायचा आणि नंतर आपल्या भाताला फोडणी द्यायची। तर त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे। तर इथं मी कुकरमध्येच बनवत आहे। जर का तुम्हाला पातेल्यात बनवायचं असेल ना तुम्ही पातेल्यातसुद्धा बनवू शकता। आता इथं मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथं मी 2 पळी एवढं तेल घालून घेते। तर तेल पण जास्त घालू नका कारण आपण शेवट तूप घालणार आहोत, त्याच्यामुळे तेलाचे प्रमाण जरा थोडेसे कमीच घाला। आता इथं तेल घालून घेतल्यावर आपल्याला तेल आहे ते गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यात मोहरी घालायची आहे। तर फोडणी म्हणलं तर मोहरी जिरे हे तर आलंच। आता ह्याच्यात मी 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरे घातलेलं आहे। छान असं तडतडून द्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते पण घालून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। आता इथं मी सर्व खडे मसाले आहे ते घालून घेतलेले आहे। तर ह्याच्यातच आपण कढीपत्ता आणि जी मिरची घेतलेली होती ती सुद्धा घालायची आहे। जर का तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता, पण पहिले लग्नात हिरव्या मिरचीचाच वापर करायचे, त्यानेच आपल्या भाताला खूप छान अशी टेस्ट यायची। इथं पेस्ट न करता आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घालायचे आहेत। आता हे छान असं परतून झालं की आपल्याला जो कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या भाज्या लगेच घालायच्या नाहीत, कांदा पहिला फक्त आपल्याला हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर छान कांदा मसाल्यासोबतच भाजून घ्यायचा, मसाले पण छान आपले परतून होतात तोपर्यंत। तर अशा प्रकारे इथं आता मी कांदा घालून घेतलेला आहे। चांगले 5 मिनिटासाठी आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा हलका भाजून झालेला आहे। तर बघू शकता जास्त पण आपल्याला करपावायचा नाही। आता इथं आपल्याला कांदा आणि जो मसाला घातलेला होता तो साईडला सारून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातच जे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे। तर इथं मी रेडीमेडच आलं लसूण पेस्ट वापरत आहे, तुम्ही इथं ताजीसुद्धा घालू शकता। तर इथं मी छोटासा 1 चमचा घातलेला आहे। आता इथं 2 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपले मसाले किंवा कांदा भाजतो ना त्याच वेळेस आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आधी घातलं तर एकदम असं करपतं, त्याच्यामुळे आपल्याला नंतरच घालायचे आहे। छान असं आता हलवून घ्यायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटासाठी छान अशा आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्येच आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम इथं मी गाजर घालत आहे, टोमॅटो, इथं मी जो बटाटा घेतलेला होता त्याची मी साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेलं होतं। तर भातामध्ये कसं जरा थोडेसे मोठेच बटाटे असतात, त्याच्यामुळे त्यांनी जरा थोडेसे मोठे जसे कट केलेले आहे। आता ह्याच्यात जो फ्रोझन मटारा मी घेतलेला होता ना तर तो घालणार आहे। आता तुमच्याकडे तुम्हाला ताजा घालायचा असेल तुम्ही ताजासुद्धा घालू शकता, पण इथं हा मी उन्हाळ्यामध्येच फ्रोझन मटार करून ठेवलेला होता। अजूनही तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला नसेल ना तर नक्कीच जाऊन चॅनलवरती बघा। आता सर्व भाज्या आपल्याला छान अशा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। चांगले 5 ते 6 मिनिटासाठी छान अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। तर शिजायल्यानंतर आपण भात शिजवताना भाज्या तर शिजतातच, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही शिजवायच्या, फक्त हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। भाज्या इथं हलक्याशा परतून झालेल्या आहेत। आता ह्याच्यात आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहे। तर सर्वप्रथम इथं मी अर्धा चमचा हळद घालत आहे। तर इथं आपण जसा लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात असतो तसंच बनवणार आहे, त्याच्यामुळे जास्त पण मसाल्याचा वापर करू नका। 1 चमचा इथं मी गरम मसाला घातलेला आहे। आवडत असेल तर किचनकिंगसुद्धा मसाला तुम्ही घालू शकता आणि आवडत असेल तर लाल मिरचीसुद्धा पावडर घालू शकता, पण इथं मी हिरवी मिरची घातल्यामुळे लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही। आणि भाज्यामध्ये पण तुम्हाला बीन्स वगैरे घालायचं असेल ना तर ते सुद्धा घालू शकता। आता ह्याच्यातच मी थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे। बिर्याणी मसाल्याने खूप छान अशा आपल्या भाताला टेस्ट येते, अप्रतिम अशी टेस्ट येते। आता इथं छान असं या भाज्यांमध्ये आपल्याला मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे। चांगले 1 ते 2 मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे। मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा, बघू शकता मस्त असं मी परतून घेतलेला आहे। मसाले चांगले 1 ते 2 मिनिटासाठी परतून झालेले आहेत। आता इथं आपण जो तांदूळ धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। तर संपूर्ण इथं मी तांदूळ आता घालून घेतलेला आहे, चांगला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे। आता छान असं आपल्याला मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये तांदूळ आहे तो मिक्स करायचा आहे।
कुणी कुणी काय करतं की आधी पाणी ओततं आणि मग नंतर तांदूळ घालतं. तर तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही भात इथं त्याची स्टेप बदलू शकता. पण इथं मी काय करते की ज्या मसाल्यामध्ये आणि भाज्यामध्ये आधी हा तांदूळ आहे तो छान असा घालून घेते आणि छान असा परतवून घेते आणि मग नंतरच पाणी ओतते. तर बघू शकता छान असा परतून झालेला आहे. तांदूळ छान असा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाण्याचा अंदाज तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कसा भात पाहिजे, एकदम सुटसुटीत पाहिजे का एकदम असं चिकट पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकता. पण इथं मी तुम्हाला एक सजेशन देईन, म्हणजे तुम्हाला एक ट्रिप सांगेन की कसा चेक करायचा, म्हणजे पाण्याची क्वांटिटी कितपत ठेवायची. आता इथं मी बरोबर 1 लिटर एवढं इथं पाणी ओतलेलं आहे. आता इथं मी नंतर तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आपल्याला पाणी कितपत ठेवायचं आहे ते सांगते. तर अशा प्रकारे इथं आता जरा थोडंसं थंडच असताना इथं मी असं बघू शकता हे बोट घातलेलं आहे. तर अशा प्रकारे 2 कांड असं आपल्याला वरती पाणी ठेवायचं आहे. तर हे परफेक्ट असं प्रमाण आहे. मी एवढंच प्रत्येकी नेहमी काय करते, एवढंच असं हे पाणी ओतते. छान असा भात शिजतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर भरपूर असा भात असला तर मीठ पण त्याच्यानुसारच तुम्ही घाला. आता इथं मीठ घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे. फुल गॅसवर आपल्याला मस्त अशी त्याला उकळी येऊन द्यायची आहे. खळखळून उकळी आली की मग आपल्याला कमी गॅस करून छान असा भात शिजवून घ्यायचा असतो. इथं मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तर तूप टाकताना व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला झाकण लावून आता इथं फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवर 1 शिट्टी असं हे भात शिजवून घ्यायचं आहे. एवढ्या ह्याच्यामध्येच खूप छान असा आपला भात शिजवून होतो. तर आता चला मी भात आहे तो शिजवून घेते. इथं आपला भात बघू शकता मस्त असा शिजलेला आहे. फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवर 1 शिट्टी मी करून हा जो भात आहे तो शिजवून घेतलेला आहे. तर बघू शकता मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. मऊसूद असा छान असा शिजलेला पण आहे. वास पण मस्तच येत आहे. टेस्ट तर अप्रतिम लागणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा हा भात आहे तो करून बघा. नक्कीच तुम्हाला लग्न पंक्तीतली जसा भात असायचा तशीच टेस्ट लागेल. मस्त इथं आपला गरमागरम लग्न पंक्तीतला मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे. ह्याच्यासोबत तुम्ही बुंदीसुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट लागते. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.